हॅलो नमस्कार. तर चला आज ना मी तुमच्यासोबत एक पालेभाजीची रेसिपी शेअर करते. ही जी रेसिपी आहे ना ही आता नवरात्रामध्ये धान्य फराळाला सुद्धा चालते. फक्त ह्याच्यामध्ये ना मी लसूण घातलं तर तुम्ही घालू नका. ॲक्च्युली ही जुनी रेसिपी आहे थोडीशी. घालायची राहून गेली होती. म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावी. त्याआधी चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर चला, कसं आहे ना, आपण मेथीच्या भरपूर प्रकारे भाज्या बनवतो. पण ही जी भाजी आहे ना, ही आळण जी आहे ना, हे एकदम सिम्पल आणि एकदम कम्फर्टिंग असं आहे. तर तुम्ही ना हे बनवून खाऊ शकता भाकरीसोबत म्हणा किंवा गरम गरम स्टीम राईससोबत हे खूप छान लागतं. तर करायचं काय आहे ना, मी ते एक जुडी मेथी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची. दही घेतलेलं आहे, दह्यामध्ये बेसन घातलं आहे, घुसळून घ्यायचं आहे. लसूण घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या घेतल्या आणि गोडलिंब घेतला आहे. आता तुम्ही जर नैवेद्यासाठी करणार असाल तर लसूण नाही घातला तरी चालतो. बाकी सगळं जसं सामान घेतलं तसं आपल्याला घ्यायचं आहे. कढईमध्ये ना तेल घेतलं आहे. तेलामध्ये मोहरी हिंगाची फोडणी घालायची आहे, मिरच्या घालायची आहे, गोडलिंबाची पानं ना हातानेच थोडीशी तोडून घालायची. लसूण घालायचा ठेचलेला, 2 ते 3 मिनटं चांगलं परतवून घ्यायचं. हळद घालायचं. हळद घातल्यानंतर तिखट घालायचं. आता आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे तिखट त्या अंदाजाने आपण घालणार आहोत. 2-3 सेकंड फक्त चांगलं परतवून घ्यायचं आणि मग आपण जी बारीक चिरून घेतलेली मेथी होती ना ती ह्याच्यात घालायची. आता ही मेथी ह्याच्यात घालायची आणि ह्याला ना चांगलं परतवून घ्यायचं आहे आपल्याला. खूप शिजवायचं नाही आहे कारण आपण नंतर त्याला दह्यामध्ये शिजवणार आहोत. त्यामुळे खूप जास्त शिजवायचं नाही आहे. हलकं पाणी सुटायला येईस्तोवर शिजवायचं ह्याला आपल्याला. आता ह्याला मिक्स करून घ्यायचं. थोडंसं मीठ घालायचं. मिठाने लगेच ह्याला पाणी सुटतं. तर आपण याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ पण घालूया. पहिलेला आपण परतवून घेऊया चांगलं आणि मग याच्यात आपण मीठ घालूया. आता ज्यांना मेथी आवडत नाही ना ते सुद्धा हे आवडीने खातील, कारण एकदा आपण मेथी बारीक चिरून घेतली आहे. त्यात आपण थोडंसं दही पण घातलेलं आहे त्यामुळे हलका आंबटपणासुद्धा आहे. त्यामुळे कडवटपणा ह्याचा ना पुष्कळ कमी लागतो नॉर्मल आपण जी भाजी बनवतो त्याच्यापेक्षा. त्यामुळे ही रेसिपी ना तुम्ही जे मेथी खात नाही ना त्यांच्यासाठी नक्की ट्राय करून बघा. आता हे मेथी परतवून आपली चांगली झालेली आहे. हलकं ह्याला पाणी सुटलं होतं. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आपलं दह्याचं मिक्सचर घालणार आहोत. आता इथे ना मी 1 कप दही घेतलेलं, त्याच्यामध्ये 2 कप पाणी घातलं होतं आणि 2 ते 3 चमचे बेसन घातलं होतं. असं आपण ह्याला चांगलं घुसळून घेतलं होतं आणि गुठळ्या नको होत्या याच्यामध्ये, आपल्याला एकदम चोपडं करून घ्यायचं आहे. आता हे घातल्यानंतर ना ह्याला एक पहिली उकळी येईस्तोवर गॅस मोठा ठेवायचा आणि चमचा सतत फिरवत राहायचा, नाही तर दही आपलं फाटू शकतं. आता ह्याला एक उकळी आली आहे, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. आता एक उकळी आल्यानंतर ना गॅस एकदम लो करून टाकायचा आणि लो फ्लेमवर ना ह्याला एक 5 ते 7 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. कारण आपण आधी जी मेथी होती ना तिला फक्त हलकं पाणी सुटेस्तोवर शिजवलं होतं. त्यामुळे आता ते पूर्णतः दह्यामध्ये आपल्याला चांगले शिजवून घ्यायची आहे. तर आता ह्याला मिक्स करून घ्यायचं. एक 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचं. गॅस बंद करायचा, झाकण ठेवायचा, 2-3 मिनटं तसंच ठेवायचं आणि मग सर्व करायचं. तर असं हे आपलं मेथीचं आळण बनवून तयार झालं आहे. सो रेसिपी नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.